ओ आप्पा, अहो काय करताय तुम्ही? मुद्दाम करताय का? कशा लोकांना चितवताय? आमच्या विरोधात उभं करताय का लोकांना? आप्पा, तुम्हाला कार्यक्रम करायचा असेल ना, साहेब म्हणतात तसं परवानगी घ्या ना आणि मग करा. परवानगीशिवाय कार्यक्रम करणं गुन्हा माहित नाही का तुम्हाला? तू आता काय बापाला शिकवणार कर? आणि आमच्या कार्यक्रमात पोलिसांचा काय संबंध आहे? इथं लक्ष देण्यापेक्षा ना गावात जे काय कांड झालीत ना त्याचा शोध घ्या आधी. जा. संबंध तुमच्याशी नाहीये. दोन बायकावाले देशमुख लोकांच्या जीवाशी आहे, त्यांच्या संरक्षणाशी आहे, त्यांच्या भल्यासाठी आहे सगळं. सतरक्षण आहे, खलं निघणं आहे. माहिती याचा अर्थ? सज्जनांचं रक्षण सतरक्षण आहे, खलं निघणं आहे. दुर्जनांचा नाश, समाजकंटकांचा बंदोबस्त कुणासाठी करतोय मी सगळं? या ड्युट्या कुणासाठी करतोय? या लाट्या काट्या कुणासाठी वापरतोय? छाताना गोळ्या कुणासाठी खातोय? आम्ही सगळं करतो म्हणून तुम्ही आरामात, तुमची पोरं आरामात घरात असता, गावात असता. हे सगळं आम्ही तुमच्यासाठी करतो. जीव जाऊ नये, माणसं मरू नये, अराजक माजू नये म्हणून हे सगळं करतो ना आम्ही. तुम्ही हे सगळे असे उत्सव साजरे करता, लोकांचे जीव जातात, मुर्दे पडतात. तुमचं काय म्हणे? आम्ही काही नाही करायचं. इकडे पडू द्या मुर्दे, मरू द्या माणसं. इथं प्रेतांचा खच पडू द्या. तुम्हाला आता नाही कळणार. तुमच्या घरातला एक एक माणूस इथं मुर्दा म्हणून पडेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल. तेव्हा दोन बायकावले देशमुख आमच्याकडे यायचं नाही. ओ जामकर साहेब, असा विषय नका भरकटवू. असं बोलून तुम्ही आम्हाला घाबरवताय का? आम्ही घाबरणार नाही. आता काय पण झालं आणि किती जरी पोलिसांनी अडवलं तरी आमच्या बाबांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. नाहीतर काय? अरे ह्यांची मनमानी आतापासून आपण चालून घेतली का नाही, पुढं आयुष्यभरात ही आपल्या बाबांचा कार्यक्रम कसलाच करू द्यायचे नाहीत. तू कपडा गप वाचतो. तुला कमी पडलाय का? ते पोरांना कशा पायी मारताय तुम्ही? त्यांचं काय चुकलं? आता जर का तुम्ही पोरासनी मारलं ना तर मग बघा माझ्याशी गाठ आहे तुमची. आम्ही अजिबात मागं हटणार नाही म्हणजे नाहीच आता. मग तुम्ही मला गोळी घाला नाही तर जेलात टाका, काय बी करा. अहो ग बसा की तुम्ही. सगळ्यांचं जाऊ द्या. पहिलं या दोन बायकोला देशमुखला आत टाका. आता गाडी टाका, भेड्या ठोकायला. साहेब, अरे बघता काय? धडा त्याला. ओ साहेब, ओ साहेब, पन्ना सोडा, आपण सोडा आमच्या. अरे आपल्या अप्पांवर हात टाकला, आता यांना सोडायचं नाही, आता सुट्टी द्यायची नाही. दांडक बांबूक जी काय असेल ती घ्या आणि पोलिसांच्या गाड फोडून टाका. हल्ला बोल.